सुहास, सुहास, हे बघ, हे काय आहे? एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर. यातल्या 12 गोळ्या एकत्र घेतल्या ना तर माणूस जिवंत राहत नाही प्रिया. काय? त्या हरामखोराने तुला किडनॅप केलं होतं ना, त्याच वेळेला मी ठरवून टाकलं होतं, जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याच क्षणी मी स्वतःला सुद्धा संपवणार होतो. प्रिया, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, खरंच नाही जगू शकत. जीवापाड असं फक्त म्हणतात लोक, पण मला माझ्या मरणाची सुद्धा फिकीर वाटत नाही तुझ्या पुढे. वेड लागलाय का तुला? हे काय आहे सुहास? भेडाच आहे मी तुझ्यासाठी. सुहास, असं काही मूर्खासारखं बोलू नकोस. मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कधीच नाही. आय लव्ह यू. प्लीज पुन्हा डोक्यात असे विचार कधीच आणू नकोस, कळलं? आलाय. हॅलो. हॅलो, सत्यजित मुधोळकर का? हा, बोलतोय. कोण बोलतोय? ते महत्वाचं नाहीये, आपल्याला लवकरच भेटायचंय. हॅलो, कोण बोलतोय? आपण ओळखतो का एकमेकांना? हॅलो. हो, चांगलेच ओळखतो आपण एकमेकांना. हॅलो, कोण बोलतोय? वहिनी बघा, छान दिसतंय ना? बरं, बाकी सगळी तयारी झाली आहे. अजून काय लागणार आहे? तुम्ही कुठली साडी नेसणार आहात? काही ठरवलंय का? हो हो, केवढा उत्साह तुमचा. मग मी आत्या आहे ना. हो, माहितीये मला. वहिनी 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 आधी बासुंदी टेस्ट करणे, मला पटकन सांगा कशी झाली आहे ते. हो भाऊजी, थांबा ना तुम्ही सगळे. हो, थांबा बिंबा काही नाही. ते आपलं गोवन सॅम्पल आहे ना किचन मध्ये, ती बासुंदी ढवळून ढवळून त्याची रबडी बनवेल. काय? नाही नाही नाही, एक काम करा, पटकन टेस्ट करा आणि झटकन रिझल्ट द्या. बरं, एक मिनिट. एकाच शब्दात सांगते, उत्तम. झकास. काय, मास्टर शेफ गौरांग मुधोळकर जो पदार्थ बनवतो तो नेहमी उत्तमच बनतो. अहो पण गौरांग दादा, नेत्रा मदत करते ना तुम्हाला? हो, ती लिंबू टिंबू आहे, तिला दुसरं काही जमत नाही. हा, ढवळाढवळीची कामं जमतात. अहो पण बासुंदी नीट ढवळली जाणं हेच तर महत्वाचं असतं. बरं वहिनी, दादा कुठे आहे? अहो, ते ऑफिसला गेले. आज ऑफिस? हो, ऑफिसला गेलेत, पण लवकर येणार आहे. माझ्यासाठी नाही, पण पिलूसाठी तरी लवकर येते. बरं, मी आहे किचन मध्ये, बरीच कामं आहेत. हो.
वहिनी हे बघा, कुठला सेट घालणार आहे त्याच्यावर? चला व्यंग वियंग बियंग नंतर आपल्याला आधी लवकर जायचंय. कुठे? कुठे म्हणजे? हे बघ, तुला तुझ्या मुलीच्या बारशाची घाई नसेल ना, तेवढी मला माझ्या पुतणीच्या बारशाची घाई आहे. आणि ही कामं काय आपल्याला आयुष्यभर आहेत. चल 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 चल. ऐक ऐक, मला तुझ्याशी जरा एका वेगळ्या गोष्टीवर बोलायचंय. अरे मग गाडीत सांग ना. चल चल. ऐकशील का प्लीज? जरा विचित्र आहे म्हणून सांगतोय. काय झालंय? मला काल रात्री एक निनावी फोन आला होता. धमकी? नाही, धमकी नाही. तो माणूस असं म्हणाला की आपल्याला लवकरच भेटायचंय. दादाच असणार आणि कोण? विहंग, दादा पोलीस कोठडीतून फोन कसा करेल? मला तो आवाज भयंकर ओळखीचा वाटतोय रे. म्हणजे चल ना, कुणीतरी आगाऊपणा केला असेल. आणि हे सांगायला तू मला इथे थांबवलंस? चल 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 लवकर. अरे कोट घेऊ दे. हे बघ, कोट मी घेतो, तू हो पुढे. चल. अरे हे काय झालं नाही अजून तुमचं? अहो पाहुणे यायची वेळ झाली, हात चालवा पटापटा. या घरचीच माणसं पळून गेलात ना? कोणी नव्हतं मदतीला. आले ना मी आता. कसं वाटतंय पुण्याला? पुणं खूप मस्त. आणि सुहास बरोबर होता, त्यामुळे हो, हे शेवटचं वाक्य जास्त महत्वाचं. सुहास बरोबर होता. नमस्कार शालिनी ताई, कशा आहात तुम्ही? छान. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. प्रियाला आता कायमस्वरूपी पुण्याला कधी घेऊन जाता येईल याचाच विचार करतेय. अहो ते आता या दोघांच्या हातात आहे. काय? मावशी, बरं मी मंजिरीला भेटून आले. अरे तुम्ही बाहेर काय उभे? चला 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 चला. घरच्या लोकांना काय आग्रह करायला पाहिजे? आजपर्यंत खूप मार खाल्ला, पण आता वाज झाला. खूप झालं. आता यापुढे नाही. खूप सहन केला अपमान, पण ती वेळ गेली. आता नाही. मंजिरी, पिल्लू, आता लवकरच तू मला आई म्हणणार आहेस. म्हणणारेस पेक्षा तुला म्हणावं लागणार आहे, कारण त्याची सगळी तयारी मी करून आली. नाउ जस्ट वेट अँड वॉच कसं कसं काय काय घडतंय ते. आजी, तुम्ही? मग कोण असणार? माझं भूत?
नाही तसं नाही, मी मंजिरीला भेटायला आले होते. का ग तिच्या बरोबर काय फुगड्या घालायच्यात का काय? अगं ती शालीच्या खोलीमध्ये तयार व्हाया गेली. आता तू भी तयार हो जा 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 लवकर. हो मी येतेच. काय आज कुणाचे बालशे? शोनाचे बालशे. हो आमच्या पिलूचे बालशे. हो काकू ही फुलं आणलीत. खूप छान तयारी केली ग तू. बारशाचा अगदी थाटमाट फारच सुंदर झालाय. आता गोप्याला तयार करते म्हणजे मग आपल्याला पाहिजे सगळ्याला. बरं नाही ग? काय लागलं की सांगा मला. नक्की ग बाई. आत्या आता ऐकत नाही तुम्ही. भारी दिसताय. सांग तू मी कशी दिसते? अगदी चंद्रावानी. आत्या आज काय झालंय काय? तुम्ही चक्क माझं कौतुक करताय. अजून कौतुक बाकी आहे. अगं चंद्र कसा कले कलेने वाढतो ना व, तशी तू किलो किलोने वाढतीया. गोल मटोल अगदी चंद्रावानी. मी चंद्र मग तुम्ही कोण डालडाचा डब्बा? हे काय पण काय बोलतीस? तुम्ही काय चवळीची शेंग आहात? मग हायच मुळी. अगं रोज मी डायटिंग करते डायटिंग, आणि त्याच्याबरोबर व्यायाम सुद्धा. परवा गेलते ना मी ते शॉपिंगला, तिथून एक सीडी घेऊन आले मी. अगं त्याच्यात लई उड्या मारतात. तशा उड्या बघून मी पण उड्या मार. तुम्ही बाजारातनं सीडी आणून ती बघून रोज तशा उड्या मारता? रोज सकाळ संध्याकाळ. अच्छा तरीच गेले 3-4 दिवस आई तक्रार करत होत्या त्यांच्या खोलीत स्वतःच प्लास्टर पडतंय म्हणून. आज मला कारण कळलं. डुसकी काय बोलतीस ग तू? तुम्ही मला गोल मटोल चंद्र म्हणलात तर चालेल का? मंजुषा इकडे ये. मी कशी दिसतेय? खूप छान दिसते. थँक्यू. ती आपलं तुला असंच बोलली. ए मंजुषा मला सांग मी कशी दिसते? आत्या तुम्ही पण खूप सुंदर दिसताय. इनफॅक्ट तुम्ही दोघी आज खूप सुंदर दिसताय. बघ देखणा दिवा नुसताना ठेवा. मी आज सांगू तुम्ही दोघी बी कशा दिसतायचा ते? ए आहे सांग ना कशी दिसते आम्ही? अक्षी मांजरीवाणी दिसताय बघा. आहे असं काय बोलायलीस? काय हो आजी? आजी आजी काय का कोणता प्रसंग आहे? घरात पाहुणे आल्या ती तुम्हाला काय कळतं का नाही? कसले भांडत बसलायचा? हा मंजुषा तू यांच्या नादाला लागलीस ना तर येडी होऊन जाशील बघ. मी तुम्हाला बी दोघींना सांगून ठेवते बारच होईपर्यंत दोघींनी एकत्र उभं बी राहायचं नाही. आता म्या कुठे जाती? ही डुचकीच माझ्या खोडीला येते. अजय याच उगाच माझ्या खोडा. आता गप बसता का दोघी बी? आजी पृथ्वीराज काका आले. अरे सरनाईक साहेब. सरनाईक साहेब नमस्कार. नमस्कार. कशात आहे सर तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहेत? ठीक. सरनाईक साहेब त्या दिवशी माझ्याकडनं उलट सुलट काय बोललं गेलं असेल ना तर मला माफी करा. म्हणजे काय आहे तेव्हा परिस्थितीच तशी होती बघ. कोणाचंच कशातच लक्ष लागत नव्हतं. साहेब काहीतरीच काय बोलताय? लाजवता तुम्ही मला. अहो तुम्ही मोठ्या आहात. मला रागवण्याचा बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहेच ना, आणि तो तुम्ही बजावलात याबद्दल मला आनंदच वाटला. ह्यो तुमचा मोठेपणा झाला हो. नाही नाही अरे मी काय येण्यासारखी इथंच बोलत बसल्या. चला आतमध्ये चला. मंजिरी आणि पिलू खोलीत आहेत ती. अरे वा मग मी पिल्ली जवळच बसतो ना. हा चल चल. ओ काय आज मजा आहे. कोणाकडे बघते? कोणाकडे बघते का तू? कोणाकडे बघते? आजोबाला बघते ना? हा
आजोबा आलेत आजोबा. आजोबाला बघते ना तू माझी शोनी माझी. हा आजोबाला बघते ना आजोबाला. पिल्लू काय आपलं बारशे आहे, नाव मिळणार आहे आपल्याला. आजोबा आलेत बारशाला, थँक्यू म्हणा त्यांना, थँक्यू म्हणा. ते खूप बिझी असतात हा, अजिबात वेळ नसतो त्यांच्याकडे, पण आज वेळात वेळ काढून आले. थँक्यू म्हणा बघू. थँक्यू आजोबा, थँक्यू. अरे अरे बिझी असण्याचा प्रश्न येतच नाही. आणि आजोबा किती जरी बिझी असते ना तरी सुद्धा आज येणारच, कारण पिल्लूचं बारस आहे आणि मला माणसं कशी जपावी हे चांगलं कळतं. आम्ही कुठे काय म्हंटल, आम्ही फक्त थँक्यू म्हंटल. थँक्यू आजोबा, थँक्यू. तुम्ही आला. बाबा. अरे काय बेटा बोल. बाबा प्लीज. घाबरू नको. आज इथे माझा कोणी किती जरी अपमान केला ना तरी सुद्धा तोंडातून अवाक्षरी काढणार नाही मी. आज माझ्या नातीचं बारस आहे आणि मला कळतं कुठे कसं वागावं ते. एवढे मॅनर्स आहेत मला. हे वेगळं सांगावं लागतंय, यातच सगळं आलं नाही का. अहो बाहेर पाहुणे आलेत, जरा येता तुम्ही. जरा बरे कपडे घालू मी. हो. बाबा मी आलेच. या मुधोळकरांच्या घरात ना कुठलाही सण समारंभ असो, नेत्रा गौरांग मुधोळकरांच्या नशिबात काय तर दूध डवण. त्याला पितात मसाला दूध काय माहिती. असिस्टंट नाही मोलकरीण करून ठेवलेलं आहे मला घरातून. अगं नेत्रा, इथे एकटी काय बडबडत उभी आहेस? हो एकटीनी बडबडायची सवय लागली आहे मला. कामही एकटीच करते ना मी. हा गौरांग दिसतोय का तुम्हाला कुठे? सत्यशिला केटरर्स एवढी मोठी कंपनी काढली, प्रोप्रायटर म्हणून स्वतःचं नाव लावतो, पण काम करायला कोण? नेत्रा. शिव्या खायला कोण? नेत्रा. अगं गौरांग दादा बाहेर आहेत हॉलमध्ये आणि आता. अगं बाई, आमचा औषध चंद्र इथे वय आणि मी घरभर शोधते तुला. आत्या, तुमचं जर काही काम नसेल तर प्लीज इकडनं जा. उगाच माझी टिंगल करू नका, माझं डोकं ऑलरेडी फिरलेलं आहे. बघा म्हणजे हिने मान्य केलं तिचं डोकं फिरलंय म्हणून. मंजुषा वहिनी, काय काम आहे आत्या तुमचं? मला ना लई तहान लागली बघ, जरा फ्रीज मधून पाणी देतेस का? हातपाय शाबूत आहेत ना अजून? स्वतःच स्वतः जाऊन पिता येत नाही? डुचके लई बोलायलीस. स्वतःच स्वतः जायचं, फ्रीज मधनं बाटली काढायची, पाणी प्यायचं, लवकर बाहेर जायचं. आणि हा जो काही बारशाचा घाट घातलाय ना तो लवकर उरकायचा. माझी सुटका तरी होईल या रामऱ्या गाड्यात. अगं नेत्रा, तेच सांगायला आले मी. नाव ठेवायची वेळ झालीये, पटकन चला. आधी नाही का सांगायचं? आम्ही उगाच आमचा शो लावला तुझ्यासमोर. त्यांना मजा येतेच आणि एनिवेज माझ्याशी भांडायला. चला आता तुम्ही निघा. फळ घाला. काम करते मी. गॅस चालूच ठेवलाय. मुलगी मेली. हॅलो हॅलो हॅलो. बोलायचं नाहीये तर फोन कशाला करता? नॉनसेन्स.